तर मी इथे तुम्हाला रवा उपीट कसे बनवतात ते दाखवणार आहे. तर तेल गरम झालेलं आहे आपलं. मी कांदा मध्ये टाकला आहे आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. ती चांगलं तळून झाल्यानंतर मी टमाटर टाकत आहे आणि वरून कोथिंबीर पण टाकून घेत आहे. ते पण चांगलं तळून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला तर ही रेसिपी येतच असेल, परंतु मी थोडं मध्ये काही काही वस्तू ॲड केलेल्या नाहीत, म्हणून हे थोडं वेगळं आहे. म्हणून मी हे तुम्हाला करून दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आता आपण इथे हळदी टाकून घेत आहोत. चांगलं तळून झाल्यानंतर आपल्याला पाणी मध्ये ॲड करायचं आहे. तर मी पाणी साईडला गरम करायला ठेवलेलं आहे. मी 1 वाटी रवा घेतलेला आहे भाजून आणि 3 गिलास पाणी मध्ये ॲड करणार आहे. कारण थोडं सुटसुटीत मी उपीट बनवणार आहे, सुकं बनवणार नाही. तुम्हाला जर सुकं बनवायचं असेल तर तुम्ही 2 गिलास पाणी ॲड करू शकता. मग सुकं होऊन जाईल उपीट. आम्हाला थोडं सैल लागतं, त्यामुळे मी 3 गिलास पाणी मध्ये ॲड केलं आहे. आणि आता मी यामध्ये नमक टाकून घेणार आहे. चवीनुसार नमक टाकायचं आहे. तर उकळी आलेली आहे. तर आपल्याला आता यामध्ये रवा हटवून घ्यायचा आहे. रवा हटवून घेत असताना मध्ये गुठल्या नाही व्हायला पाहिजे. व्यवस्थित हटवून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर आपलं चांगलं शिजत आहे उपीट. तर आपलं उपीट तयार झालेलं आहे. तुम्ही पण करून पहा. तर आपण आता उपीट सेव करत आहोत. तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल हे काही मला माहिती नाही, पण मी प्रयत्न करत आहे तुम्हाला दाखवण्याचा. तर आता आम्ही टेस्ट करून बघत आहोत. छान झालेलं आहे. तुम्ही पण करून पहा.